दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्ताने सायंकाळी शिरपूर येथील पुरा गल्लीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिरपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार काशीराम दादा पावरा यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तुषार भाऊ रंधे, वासुदेव देवरे, श्यामकांत दैशी, चंद्रकांत पाटील, बाबूलाल महाजन, माधवराव पाटील, दीपक माळी, हर्षल गिरासे, राजकुमार सिसोदिया, इरफान मिर्झा, अमोल राजपूत, बटू माळी, भालीराव माळी, राजेंद्र गिरासे, किशोर माळी, सुशील माळी, भीमराव आबा, महेंद्र पाटील, संदीप देवरे, बाबूदादा खेरणार, संतोष माळी, बाबा गोसावी, नितीन माळी, सुशील सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। समता परिषद तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माळी, नगरसेवक गणेश सावळे व नगरसेविका वर्षा रवींद्र माळी यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यात आली। कार्यक्रमाप्रसंगी आमदार काशीराम दादा पावरा यांनी महात्मा फुले दाम्पत्याच्या कार्याचा गौरव करत समाजात शिक्षण, समता व बंधुतेचे मूल्य जपण्याचे आवाहन केले। आपल्या शिरपूर नगरीचं महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नाव चाललेलं आहे। आणखी विकास कामाचा आपण प्रयत्न करतो आहे। याला हातभार लावायचा असेल तर तरुणांनी समोर आलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे, हातभार लावलं पाहिजे। फक्त एकच नेता काम करू न शकत, आपल्याला बी पुढे काम करायचं आहे। प्रेरणा आपण नेत्यांकडून प्रेरणा घेतली पाहिजे। आता मी बघता चौथ्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो। मी बी हीच प्रेरणा घेऊन पुढे चाललेलो आहे। आपले नेते जसं काम करत आहे तसं काम करण्याचा प्रयत्न मी सुद्धा करतो आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला चौथ्यांदा आमदार बनवलेला आहे। मी कुठलाही रस्ता इकडे तिकडे केला नाही। अमरीश भाईंचं माझं एकच मत चालतं, कुठेही आमचं मतभेद कुठं नसतं। का? जे नेते चांगलं काम करत असतील त्यांच्या बरोबर राहायलाच पाहिजे, तेव्हा काम चांगले होतात। आज शिरपूर तालुक्याचे नाव देशामध्ये होत आहे। कुठल्याही क्षेत्रामध्ये आपला तालुका मागे नाही आहे। का मागे नाही आहे? आपल्या नेत्यांनी मेहनत केलेली आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये काम करायचं आहे। आणखी आपल्याला तालुका चांगला विकसित करायचा असेल, आणखी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल, चांगल्या उद्योगाकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला एकत्र राहून काम करावं लागणार। त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला आजच्या दिवशी तसेच कार्यक्रमादरम्यान बबनराव चौधरी यांनीही आपल्या भाषणातून फुले दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले। मी या ठिकाणी आमदार आपले उपस्थित आहेत, सक्रिय आहेत, आमदार कर्तव्यदक्ष आहेत आणि आमदारांना खूप काही अधिकार असतात आणि अमृतबाईंचा सुद्धा आशीर्वाद आमदारांना आहेत। आपल्या सर्वांच्या विकासासाठी किंवा ज्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी अमृतबाई सुद्धा नेहमी प्रयत्न करत असतात। ज्याप्रमाणे आपण शनी मंदिराच्या समोर खंडेराव मंदिराच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, महाराणा प्रतापजी यांचा पुतळा अमृतबाईच्या संकल्पनेतनं त्या ठिकाणी उभारणार आहोत। माझी ही मागणी आहे की त्याचप्रमाणे अशा चांगल्या ठिकाणी ज्यांनी आपल्याला दिशा दिली, समाज घडवला, समाजाची उन्नती केली, खालच्या वर्गातल्या माणसाला आपल्या बरोबरीने आणण्याचं काम केलं, त्या माणसाचं, त्या समाज सुधारकाचं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीताईंच्या सुद्धा पुतळ्याचं कुठंतरी चांगल्या जागा पाहून त्या ठिकाणी जर आपण हे केलं तर असे सुद्धा मागणी करतो। कदाचित दरम्यान समता परिषदेचे तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माळी यांनी व्यासपीठावरून पुरा गल्लीला समता नगर असे नाव देण्याचा ठराव मांडला। उपस्थित नगरसेवक व नागरिकांनी या ठरावाला एकमुखाने होकार दर्शवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या कार्यक्रमासाठी धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ, शिवछत्रपती मित्रमंडळ,
शीतलता मित्रमंडळ व जय श्रीराम मित्रमंडळ पुरा गल्ली यांनी मोलाचे सहकार्य केले. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. इथं पहिले होता काय नाला होता, त्या नाल्याला पहिले भिंत नव्हती. इथं तेव्हा पाण्याच्या पूर यायच्या. पहिले पाणी इथं यायचं म्हणून हिला पुरा गल्ली नाव देण्यात आलं. तर मग आदरणीय अमरीशभाईंनी त्याच्या पाठपुरावा करून भूपेशभाईंनी पुरावा करून इथं एक भिंत बांधली गेली. तर आजपर्यंत काही इथं पाणी त्यानंतर कधी आलेलं नाही. तर माझी एक विनंती आहे, या तालुक्याचे आमदार बसलेत व म्हणजे सर्व नगरपालिकेत सिस्टमच इथं बसलीत, राव साहेब बसलेत, रावसाहेबांच्या नगरपालिकेच्या कामकाजावर बारीक लक्ष असतं. तर माझी एक विनंती आहे, इथं माळी कोळी पाटील सर्व पारधी दलित सर्व समाजाचे लोक या गल्लीमध्ये राहतात. तर याला एक समतानगर नाव द्यावं, पुरा गल्ली नाव पडून, आणि हा ठराव सर्वांनी वरती हात करून पास करावा. आणि नगरपालिकेचे सर्व नगरसेवक बसलेत, आपण येतो सर्वांच्या मतांनी आपण इथं तो ठराव पास केला आहे.